जुने ते सोने. निवेदिका मेघा चव्हाण. महाभारतातील ती प्रसिद्ध एकलव्याची कथा सर्वांनाच माहीत आहे. आपल्या शिष्योत्तम अर्जुनापेक्षा धनुर्विद्येत कुणीही श्रेष्ठ ठरू नये म्हणून गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याची मागणी केली आणि त्याने तत्काळ उजव्या हाताचा अंगठा तोडून गुरुवर्यांना अर्पण केला. महाभारतातील ती गोष्ट इथेच संपते. पण मध्यंतरी एक गोष्ट वाचण्यात आली होती. नक्की कुणाची होती ते आठवत नाही, पण बहुतेक जी.ए. कुलकर्णींची असावी ती गोष्ट. दुसऱ्या टप्प्यातल्या दुसऱ्या एकलव्याची होती ती गोष्ट. त्या गोष्टीचा पूर्वार्ध म्हणजे महाभारतातील ती कथाच होती, पण या नव्या कथेला उत्तरार्धही होता आणि तो अनपेक्षित. एकलव्याने तत्काळ उजव्या हाताचा अंगठा तोडून गुरुवर्यांना अर्पण केला. द्रोणाचार्य समाधानाने मागे फिरले. एवढ्यात मागून सणसणीत आलेल्या एका बाणाने त्यांच्या मस्तकाचा वेध घेतला. खाली कोसळता कोसळता द्रोणाचार्यांनी विचारले, "अरे, हे इतके अचूक शरसंधान कुणी साधले?" एकलव्य नम्रतेने उत्तरला, "मीच गुरुदेव, क्षमा असावी." द्रोणाचार्यांनी आश्चर्याने विचारले, "अरे, आत्ताच तू तुझ्या उजव्या हाताचा अंगठा तोडून दिलास ना?" मग एकलव्याने खुलासा केला, "क्षमा असावी गुरुदेव, पण महाभारतातील एकलव्याची गोष्ट वाचून गुरुदेव उजव्या हाताचा अंगठा मागतात हे माहीत झाले होते मला. म्हणून मी धनुर्विद्या शिकलो, तीच मुळी डाव्या हाताने. म्हणून तर आपण मागितलेला उजव्या हाताचा अंगठा देऊन सुद्धा मी माझे धनुर्विद्येतील कौशल्य, माझी विद्या कायम ठेवू शकलो." महाभारतातील पहिल्या टप्प्यावरच्या पहिल्या एकलव्याची ती कथा सर्वांनाच ठाऊक असते. वर थोडक्यात सांगितलेली ही दुसऱ्या टप्प्यावरची दुसऱ्या एकलव्याची कथा बऱ्याच जणांना माहिती नाही, तरी काहींनी कदाचित वाचलेली पण असेल. आता सध्याच्या युगातील तिसऱ्या टप्प्यावरच्या तिसऱ्या एकलव्याची ही कथा बघा. या कथेतील द्रोणाचार्यांनी दुसऱ्या टप्प्यावरच्या त्या दुसऱ्या एकलव्याची कथा वाचली होती. म्हणून शिष्योत्तम अर्जुनाची श्रेष्ठता अबाधित राखण्यासाठी त्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा म्हणून डाव्या हाताचा अंगठा मागितला. तेव्हा महाभारतातील कथेवरून बोध घेऊन आधीच शहाणा झालेल्या आणि डाव्या हाताने धनुर्विद्या शिकलेल्या त्या एकलव्याला काय करावे ते कळेना. तो गांगरला. ज्या डाव्या हातात त्याची धनुर्विद्या होती त्या डाव्या हाताचाच अंगठा तोडून द्यायला तो धजेना. तो भीतभीतच द्रोणाचार्यांना म्हणाला, "पण सर, आतापर्यंतचे सगळेजण तर उजव्या हाताचा अंगठा मागत होते ना. मी महाभारत वाचले तसं. मग तुम्हीच आता अशी ही वेगळी मागणी का करता आहात?" सर द्रोणाचार्य हसत म्हणाले, "अरे, तू जशी महाभारतातील पहिल्या एकलव्याची गोष्ट वाचली आहेस, तशी मीही ती जी.ए. यांची की कुणाची ती दुसऱ्या एकलव्याची गोष्ट वाचली आहे. पहिल्या एकलव्याची गोष्ट वाचून तू शहाणा झालास, तसा त्या दुसऱ्या एकलव्याची गोष्ट वाचून मी पण शहाणा झालो ना. आता यावर काय म्हणावे हेच त्या तिसऱ्या टप्प्यावरच्या तिसऱ्या एकलव्याला कळेना. तेवढ्यात आपले ते नेहमीचे परिचित मंदहास्य करीत भगवान श्रीकृष्ण तेथे प्रगट झाले आणि म्हणाले, "म्हणून यातच माझ्या लाडक्या पार्थाचे वेगळेपण आहे.
यातच त्याचे श्रेष्ठत्व आहे. त्याला सव्यसाचीन म्हणतात. ते काय उगीच. त्याने उजव्या हाता इतकं सफाईने, तितक्याच कौशल्याने डाव्या हातानेही शरसंधान करण्याचे कौशल्य आत्मसात केले होते. पण तुम्ही सव्यसचीनचा अर्थ केवळ डाव्या हाताने शरसंधान करणारा एवढाच घेतलात. डाव्या हाताने सुद्धा शरसंधान करणारा असा त्या शब्दाचा खरा अर्थ आहे. हे कळलेच नाही तुम्हाला. कुणाला तरी निमित्त करून उपदेश करण्याची सवय अजून कायम असल्याने भगवान पुढे म्हणाले, डाव्या हाताने शरसंधान काय किंवा उजव्या हाताने शरसंधान काय? दोन्ही कामे सारख्याच कौशल्याने प्रत्येकालाच करता आली पाहिजेत. कुठलेही काम कुठल्याही हाताने करणे म्हणजेच जी सामग्री, जे साधन उपलब्ध असेल त्या साधनांचा कौशल्याने वापर करता येणे. हां, मात्र त्यासाठी प्रत्येकाने स्वतःमधील सगळ्या शक्तीचा विकास करायला हवा. मानवी शक्तीचा संसाधन म्हणून विकास करून घ्यायला हवा. भगवंताचे हे शब्द ऐकल्यावर हा तिसऱ्या टप्प्यावरचा तिसरा एकलव्य भगवंतांना मध्येच थांबवत म्हणाला, थांबा देवा, थांबा. आता तुम्ही काय म्हणालात? मानव संसाधन विकास. हो, हल्ली आमच्या कामगार विश्वात, उद्योग जगतात सारखा हा शब्द ऐकू येत असतो. सारखा हाच. इंग्रजीत ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट म्हणजे HRD म्हणतात त्याला. पण काय हो देवा, हे नवे तत्त्वज्ञान तुम्हाला कसे काय ठाऊक आहे? भगवान उत्तरले, वत्सा, अरे कुठलेच तत्त्वज्ञान पूर्णतः नवीन कधीच नसते. ते नवनव्या रूपात समोर मांडले जाते इतकेच. हे तुमचे मानव संसाधन विकास तत्त्वज्ञानसुद्धा महाभारता इतकेच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक पुरातन आहे. अरे अगदी सनातन तत्त्वज्ञान आहे ते. धन्यवाद.